तर हॅलो गाईज, स्वागत तुमचं त्याच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्हाला बोलवतो मागच्या होलीच्या ब्लॉगमध्ये बोलतो तुम्हाला की आपल्या गावात होलीवरती जेवण असतं. होली झाल्याच्यानंतर 5-6 दिवसांनी किंवा 7-8 दिवसांनी. तर आज तो दिवस आला. आज शुक्रवार. तुम्हाला बोलतो शुक्रवारी 13 तारखेला आपलं तर होलीचं जेवण असतं म्हणून. तर होली झाली कधी 3-4 तारखेला, पण आज तो मुहूर्त आला आहे जेवणाचा. तर चला आपण जाऊया पहिले हायस्कूलवरती. तिथं काय हालचाली ते बघू. मटण आणलं का नाही आणलं आहे, कांदा विंदा कापायला सुरुवात केली की नाही काय केली अजून तरी नसेल केलं असं वाटतं, कारण की आता वाजले दुपारचं 2 वाजलेत, अजून तरी काय नसेल 2 वाजलेत. तर नंतर तुम्हाला जाऊन दाखवतो मी, नंतर जाईल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच. चला तोपर्यंत व्हिडिओ लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नंतर डायरेक्ट व्हिडिओवरती, तिथे गेल्यावरतीच बघू काय ते. चला बाय बाय गाईज. आता चला आपण जाऊया हायस्कूलवरती, बघूया संध्याकाळला टाईम झाले काय सुरू झाले का नाही झाले, तिथं जाऊन समजा आपल्याला काय ते. चला पहिला आपण जाऊ हायस्कूलला, बघू तिथं काय विषय काय हालचाल काय ती. तर गाईज आता आपण पोचलो इथं होलीच्या जेवणाची इथं. तर फक्त आपली ग्रामपंचायतीची गाडी लागली, घंटा गाडी. आणि गावातली म्हणले अजून कोण जमली नाही. तर जवळजवळ वाजली किती माहिती का संध्याकाळचं 5 वाजून 4 मिनटं झाली. अजून काय फक्त टॉप आले नाही बघा, टॉप आले. किती मटण आहे काय काय अजून माहिती नाही, समजलं थोड्या वेळात. गाईज नियोजन काय आहे माहिती आहे का, पाठी लावायचं नियोजन आहे. सध्या गॅसची तंगी चालू आहे. मोदीने सगळं बंद करून ठेवलेला गॅस बीस. तो थोडा इथं जरा चालले विषय. 2 टेम्पो आले ना, आता घंटागाडी होती, आता दुसरा टेम्पो एक आले. पाठी आणायची का विचार चालले. पाठी नाही तर चुला, चुला बोलते पाठीने चुला एकच झाला. पाठी नाही तर मग गॅस, दोघांपैकी एक. बघू आता काय नियोजन होतं तो तुम्हाला सांगेन थोड्या वेळात मी. तोपर्यंत आपण प्रॅक्टिसला आलतो, पण प्रॅक्टिसला पण कोण नाही ते. जाऊ आता इथलं नियोजन काय बघू, जाऊ घरी नंतर येऊ. तर गाईज फायनली तयारी चालू झालेली आहे. विटा आणल्या, टोपे मांडली, बोलू घेतलं तिकडं. तर चालू आहे काम. कांदा लसूण आला विला सगळा चॉपिंगला काम चालू आहे. बसलं मांडली, हे सगळी बनवणारी मंडळी आहे. ठेवलं खोबरा म्हणजे भाजलं त्याला वाटणार आहे. कळतो बाई मग आज किती वगैरे खाशील यार, लास्ट काय बोल नाही जाणार. ठीक आहे, तर त्याला आपण नंतर भेटू. सगळं आलेलं आहे 65 kg काहीतरी मटण आणलेलं आहे. आता किती मटण माहिती आहे का, 65 किलो मटण आहे. तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटेलच काय तो नियोजन. चला तुम्हाला नंतर दाखवतो तर काय विषय तो. तर गाईच मस्त टोपाई पण मारले तिथं जेवायला. आता म्हणजे बनवायला घेतलं सर्व. कांद्याचं कापड सर्व बसले ते. आता करतील चालू जेवण, म्हणजे जेवण घालायला सुरुवात करतील. आपण आता आल्यावर हे घ्यायला भाकरी, पाणी बॉटल आणि कांदा बिंदा कोण काय असेल तो घेऊन जायचा. तर तिथं पप्पा आहेत, पप्पांसाठी 2 भाकरी नेतो, मी 2 भाकरी नेतो. मला 2, पप्पांना 2, 4 भाकरी, काम 25. तिथं लेडीज नसतात जेवायला, फक्त जेंट्स असतात, ते पण वरचालीचं आपल्या. तर चला जाऊया आणि बघूया तिथं काय आता प्रोसेस काय चालू आहे ती. जेवण झालं आहे नाही झालं आहे. मला वाटतं आता वाजलेत किती 8-8:15 झालेत. 9पर्यंत चालू करतील, 8:30-9पर्यंत चालू करतील जेवायला. तर चला तिथं गेलो तुम्हाला दाखवत आता काय आहे तो विषय, किती लोक जमलेत नाही जमलेत ते. तर मम्मी तर आता भाकरी बांधते, 4 भाकरी पप्पांना आणि पप्पाला 2 आणि मला 2. चला पण जाऊ पहिले तिथे आता होलीवरती, बघू कोण कोण आहे कोण कोण नाही आहेत. चला बाय बाय. गाईच आहे बघा, पप्पांना 2 भाकरी, मला 2 भाकरी, कांदा घेतला आहे, लिंबू आणि पाणी बॉटल घ्यायची, कल्टी. बघा मटण टाकून डायरेक्ट मटण. कशाला आले इथं काय आज कुठे जेवायला आल्या, होलीला जेवायला आल्या. तर गाईज सर्व झालेलं आहे, मटण सर्व शिजून झालेलं आहे. फक्त आता आलो लोक येतील, वाट बघतील, जशी लोक चालू झाली कारण की जेवायला बसतील. बरोबर ना भाई. हॅपी बर्थडे. केक आणा दादा. पार्टी डायरेक्ट मोठी पार्टी ना. हा फक्त पब्लिकची वाट बघतो का अजून, लगेच जेवायला. गाईज 9 तरी वाजतील जेवायला बसायला. जसा टायमिंग झाला आलो का लगेच येता येता बघा. आता ही पब्लिक वगैरे आली बघा, एवढी पब्लिक तर आले. अजून येताना केक 2 सगळी चालू आहे. पहिले आजचा विषय म्हणजे जेवढा खाल तेवढा कमी आणि 2 घास जास्त जास्त
जुनी परंपरा आहे नाही परंपरा लय जुनी परंपरा आहे ना 130 वर्षापूर्वी बोल 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 कांदा भाकरी आणलेली आता मटण भेटेलच लवकर लवकर भेटेल काय पंगत बसली आहे बघा 1 2 इकडे 3 4 सगळी पंगत बसलेली आता आपण पण बसून घेऊ तर काय आहे बघा मस्त सर लोक जेवायला बसतात आस्वाद घेतात जेवणाचा आस्वाद गाईज बघा सगळी जेवायला बसलेत वरिष्ठ मंडळी हे बघा जेवला का भाई कसा होता जेवण एक नंबर कसा झाला हे बघा पूर्ण आली जेवायला बसले अरे अरे जाऊ दे काहीच सगळं जेवण घेऊन झालेलं आहे जेवण नॉर्मल प्रसाद असतो काय रे प्रसाद असतं एक बऱ्याच वर्षातून चाललेली लय वर्षापासून चालू आहे पोस्त काय बोलतात पोस्त शिमक्या म्हणजे कोकणात काय ठिकाणी तेच बोलतात शिमक्याचा पोस्त आपल्याकडे काय बोलतो होलीचं जेवण असतं हे बघा बाहेर चाललं घरी सगळं जाम भारी जेवण होता एक नंबर वाटला चला आता आपण जाऊ आता घरी झालं जेवण सर्वांचा चला बाय बाय तुम्हाला घरी भेटू तर गाईज आपण आलो घरी ओलीवरून जेवण वगैरे तर ही परंपरा लय जुनी परंपरा आहे आमच्या गावातली म्हणजे ओलीवरचं जेवण तर लय म्हणजे आम्ही लय बारी होतो तेव्हापासून चालत आलेली परंपरा आहे जेवणाचा ते सर्व जावाई लोक येतात नवीन जावाई तुम्हाला सांगितलं तर मी होलीच्या ब्लॉगमध्ये का त्याच्यानंतर ते थोडंसं मानपान पैसे देतात नंतर आपल्या गावातले सर्व बरेचसे लोक ते पैसे काढून म्हणतात जेवण असतं तर प्रसाद असतं एक प्रकारचा तो प्रसाद आता खाल्ला आपण आणि आलो घरी तर चला आता एवढाच होता ब्लॉग तर व्हिडिओ आपण इथे एंड करूया आणि भेटू आपण उद्याच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत